नमस्कार मित्रांनो, माझं नाव अतुल ठाकूर. माझ्या कंपनी लाईफ कॅटलिस्टचा प्रायमरी उद्देश हाच आहे की आम्ही जे काही मध्यम आणि लघु व्यापाऱ्यांसाठी आणि उद्योजकांसाठी आमचे प्रोग्राम्स करत असतो, त्यातून अधिकाधिक उद्योजकांचं आणि व्यापाऱ्यांचं भलं व्हावं, त्यांच्या लाईफमध्ये त्यांनी ते अचीव करावं ज्याच्यासाठी ते उद्योग करत असतात. यामध्ये मित्रांनो, एक पुस्तकाचा आपल्याला खूप मोठा आधार घेता येतो आणि आज आपण एका अशाच पुस्तकाविषयी बोलणार आहोत. त्याच्यात थोड्याशा एका सुरुवातीच्या पार्टविषयी बोलणार आहोत. पुस्तक तसं फार जुनं आहे, 1907 किंवा 1905 या दरम्यान लिहिलं गेलेलं आणि जेम्स ॲलन या व्यक्तीने लिहिलेलं एक छोटंच पुस्तक आहे. पुस्तकाचं टायटलच फार सुंदर आहे, ॲज मॅन थिंकेथ, आणि मराठीत त्याचं ट्रान्सलेशन झालंय, तुम्ही जसा विचार करता. तर यानंतरच्या थेरीज आपण वाचल्या असल्यामुळे कदाचित आपल्याला असं वाटतं की हे पुस्तक मला माहिती आहे, पण यामध्ये ना ज्या त्या थेरीज दिलेल्या आहेत त्या फार सुंदर आहेत, फार वेगळ्या आहेत. त्यामध्ये मला आवडलेली सगळ्यात थेरी म्हणजे तो असं म्हणतो की तुम्ही तुमच्या मनाची मशागत एखाद्या बागेसारखी करायला हवी. बागेसारखी करायला हवी याचा अर्थ जेम्स ॲलनला आपल्याकडून अपेक्षित हे आहे की तो म्हणतो एखादा बाग जर उभी केली, त्याच्यामध्ये सुंदर फुलझाडं लावली, छान दिसणारी बाग डेव्हलप झाली, तर काम संपलं असं बिलकुल नसतं. कारण त्या बागेकडे जर लक्ष दिलं नाही, माळी काम झालं नाही, तर तिथे अनवॉन्टेड गवत किंवा काटेरी झाडं उगवायला लागतात, ज्याच्यासाठी तुम्हाला काहीच करावं लागत नाही. आणि त्याचं जर ते माळी काम झालं नाही, बागकाम झालं नाही, तर तुम्ही केलेली सुंदर बाग, सुंदर फुलझाडं हे त्या तुम्ही अनवॉन्टेड ज्याचं तुम्ही प्रयोजन नाही केलेलं, अशा गोष्टीमुळे ते कोलॅप्स होऊ शकतं किंवा खराब होऊ शकतं, विद्रूप होऊ शकतं. याचा त्यांनी संदर्भ असा लावलेला आहे की तुम्ही ज्यावेळेस एखादी चांगले विचार तुमच्या डोक्यात रुजवता, तुम्ही एखादा चांगला विचार ॲक्वायर करता किंवा काहीतरी पॉझिटिव्ह थॉट तुमच्या डोक्यात घेता, तर त्यानंतर तुम्हाला काही माळी काम करावं लागणार नाही, बागकाम करावं लागणार नाही असं बिलकुल नाही आहे. तुम्ही जर ते करणार नसाल तर निगेटिव्ह थॉट्स हे बाय डिफॉल्ट आपोआप तुमच्या डोक्यात येणार आहेत किंवा अजाणतेपणे तुमच्या डोक्यामध्ये अशा गोष्टी बऱ्याचशा येणार आहेत, ज्यामुळे तुम्ही केलेलं बागकाम, माळी काम हे खराब होऊ शकतं. तुम्ही निर्माण केलेली एक सुंदर बाग परत विद्रूप होऊ शकते. त्यामुळे हे न संपणारं काम आहे. तुम्ही म्हणजे बरेच जण सिक्रेट वाचलं म्हणतात किंवा अशी असंख्य पुस्तके, मॅजिक आहे किंवा सायन्स ऑफ गेटिंग रिच आहे, सायन्स ऑफ बिंग ग्रेट आहे, सायन्स ऑफ बिंग वेल आहे, अशी पुस्तक वाचले आणि म्हणतात आता मला पुस्तक कळालं, किंवा सायन्स बिहाइंड मनी वगैरे वगैरे अशी कुठली पुस्तकं ज्याला सेल्फ हेल्प बुक्स म्हणतो. पुस्तकं वाचल्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही, ते समजल्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. तर त्याचं नंतर तुम्ही बागकाम कसं करता यावर तुमचा सक्सेस आहे. जेम्स ॲलनच्या या पुस्तकामध्ये बाकी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या आहेत, मी तुम्हाला त्या सुद्धा या व्हिडिओतून सांगत राहील. पण मला तुर्तास आज एवढंच तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे की तुम्ही एखादा सकारात्मक विचार रुजवला किंवा एखाद्या प्रोग्राममध्ये भाग घेतला, त्यामध्ये तुम्हाला काही पॉझिटिव्ह गोष्टी कळाल्या, दॅट डझंट मीन की तुमचं काम झालेलं आहे. तुम्हाला इनफॅक्ट त्याच्यानंतर सुद्धा सतत बागकाम करत राहावं लागणार आहे. अनवॉन्टेड गवत किंवा जे झुडपं आहे ते उपटत राहावं लागणार आहे. अन्यथा तिथे काटेरी झाडं झुडपं यायला तुम्हाला काहीच मेहनत घ्यावी लागत नाही, ते आपोआप येतील. मित्रांनो, आज इथेच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बऱ्याच लोकांनी अजून सबस्क्राईब केलेलं नाही, या चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया उद्या एका नवीन विचारासह आणि याच पुस्तकातल्या काही नवीन थॉट्ससह. धन्यवाद.